लिहिलेलं दिसतंय तुम्हाला लाईन दिसतायत का? इथं आडव्या लाईन आहेत, इथं उभ्या लाईन आहेत, इथं आडव्या लाईन आहेत. आडव्या लाईन असतील तर आपण काय लिहितो त्याच्यामध्ये आणि काय लिहितो एक एक आडव्या लाईन मध्ये लिहितो आई लिहितो. उभ्या लाईन असतील तर काय लिहितो आपण हा एक एक लिहितो. व्हेरी गुड. हा पाढे पण लिहितो. आता आज एक गंमत आहे. आज आपल्याला एक घ्यायची आहे ऍक्टिव्हिटी. ती ऍक्टिव्हिटी काय आहे ती तुम्हाला समजणार आहे आणि मग मी नंतर तुम्हाला विचारणार आहे की काय गंमत झाली. आता मी सुरुवातीला काही बोलत नाही. पहिली आपण ऍक्टिव्हिटी घेऊया. नंतर तुम्हाला मी काही गोष्टी विचारणार आहे. व्यवस्थित बघायचं आहे ही ऍक्टिव्हिटी कशी आपण घेणार आहोत. आरुषी मी टाइम लावणार आहे 1 मिनिटाचा. 1 मिनिटामध्ये तू इथे सुरुवात करायची आहे ABCD लिहायला आणि 1 मिनिट संपला की मी तुला सांगणार स्टॉप की मग तू स्टॉप करायचं. त्याच्यानंतर पुढचं काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तू रेडी आहेस की तू उभी राहा. चल इथून सुरुवात करायची. ABCD पासून Z पर्यंत लिहून झाल्यानंतर जर मी स्टॉप म्हटले नाही तर तू पुन्हा A पासून सुरुवात करायची आहे. चला उभी राहा. इथे हात पोचेल का तुझा? ठीक आहे. चला सुरुवात करूया. तुम्ही तिच्यासाठी बोला रेडी स्टेडी गो बोला. चला व्हेरी गुड. 1 मिनिटामध्ये बघू आरुषी किती पर्यंत ABCD लिहिते किंवा किती वेळा ABCD लिहून होते. बघूया. फास्ट करायचे. घाई आपल्याला जास्तीत जास्त लेटर लिहायचे आहेत आरुषी. कम ऑन. पंधरा सेकंद झाले. फास्ट 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 फास्ट. बघूया काय होतंय. काय गंमत आहे बघूया. काय झालं? काय जे उलटा काढला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पुढे लिही पुढे लिही. ते नंतर सांगायचं बेटा. मी तुम्हाला विचारेल तेव्हा सांगायचं काय चुका झाल्या कुठे काय झालं ते. आता वेळ आहे तर परत इथे लिही पासून सुरू कर. फास्ट कम ऑन. स्टॉप. चला 1 मिनिट झालेला आहे. आता लगेच सांगू नका तुम्ही मला तुम्ही नंतर सांगा हा काय झालं ते. आता इथे तुला थोडासा वेळ मी आराम देते. तुला जेव्हा वाटेल की मला आराम नकोय मला करायची पुढची ऍक्टिव्हिटी तर मग तुम्हाला सांगायचं तेव्हा मी पुन्हा 1 मिनिटाचा टाइम लावणार आहे. तू रेडी असशील तेव्हा सांग मला. रेडी आहे का? इथून 1 पासून सुरुवात करायची. 10 झाली की परत 1च लिहायचंय. त्याच ओळीत लिहिलं तरी चालेल. ओळ संपली की पुढच्या ओळीत जायचंय. युअर टाइम स्टार्ट नाउ. चला व्हेरी गुड व्हेरी गुड. फास्ट 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 फास्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बघूया आरुषी काय करते. किती वेळा 10 पर्यंत लिहून होते बघूया आरुषीचं. फास्ट 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 फास्ट. कम ऑन कम ऑन आरुषी. कम ऑन कम ऑन कम ऑन. गो फास्ट गो फास्ट गो फास्ट. बघूया काय होतंय. आरुषी 20 सेकंद राहिले आहेत फक्त. 20 सेकंड. 10 सेकंड 10 सेकंड झाले. परत लिहिते पण लिही. आई जागा लिही फास्ट फास्ट फास्ट. वेळ आहे अजून थोडासा. स्टॉप. व्हेरी गुड. आता बघा तिने 1 2 पण लिहिलेला आहे आणि बऱ्यापैकी फास्ट स्पीड तिचा झालेला होता आणि तुम्ही सगळ्यांनी तिला चेअरअप केलं. आरुषी फास्ट. आरुषी सगळं झालं पाहिजे. मग तिला काय झालं जोश आला आणि मग तिने लिहिलं. आपल्याला जर कोणी शाबासकी दिली आणि कोणी जर छान सांगत असेल तर आपल्याला मजा येते ती गोष्ट करायला. येते की नाही? मग तसंच झालं तिचं पण. आता आरुषीला परत एक पुढची ऍक्टिव्हिटी मी देणार आहे. 1 मिनिटाचीच ती असणार आहे. पण इथं गंमत अशी आहे की इथं आरुषीला पहिल्यांदा लिहायचं आहे A आणि A लिहिला की 1 लिहायचं आहे. नंतर काय लिहायचं B. काय लिहायचं B. B लिहिला की 2. आता ही ऍक्टिव्हिटी बघूया आरुषी किती पूर्ण करत आहे. आरुषी रेडी गो. व्हेरी गुड. आरुषी मॅडम 10 मिनिटं. 10 नाही 1च मिनिटाची ऍक्टिव्हिटी आहे ती. बघूया आरुषी लिहिते का बरोबर. कम ऑन आरुषी यू कॅन डू इट फास्ट. Come on. कम ऑन.
होता तिचा? फास्ट होता. आणि दुसऱ्या वेळी जेव्हा 1 2 लिहिलं तेव्हा स्पीड कसा होता? फास्ट. आणि इथे काय झालं? स्पीड कसा झाला? हळू, स्लो झाला. कसा झाला? स्लो. काय वाटतं तुम्हाला का बरं स्पीड स्लो झाला असेल? कशामुळे स्पीड स्लो झाला सांगा. वैष्णव फिरवून सांग. बघा काय झालं, कारण तिला ए पण लिहायचा होता आणि एच्या सोबत परत एक पण लिहायचा होता. मग तिला विचार करावा लागत होता, अरे एक लिहिलाय, मग बी लिहिले, अरे मी आधी काय लिहिला होता? 1 लिहिला होता का? माझा मला 2 लिहायचंय. म्हणजे तिला खूप विचार करावा लागत होता. तिथे विचार नव्हता करावा लागत, कारण इथे फक्त अंक होते. पटापट 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 अंक लिहित गेली ती. इथे फक्त अल्फाबेट्स होते, पटापट अल्फाबेट्स लिहित गेली. हो की नाही? मग बघा आता हे काय घेतली आहे ऍक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये बघा गंमत काय झाली, जसं की आरुषी म्हटली की काय चुकलं होतं? आरुषी तू बोलली, उभी राहा. इथे काय चुकलं बोलली तू? दाखव जरा, दाखव. कुठे गोल कर त्याला, गोल कर असा त्याला, चुकलाय त्याला. हा कसा पाहिजे होता तो, इथे काढून दाखव. बघा जे चुकलं, यस चुकला का नाही? यस बरोबर आहे, वळण थोडं चुकलंय. बघा आरुषीसाठी पण एकदा टाळ्या वाजवा. छान, व्हेरी गुड. आता बघा इथे जे का चुकला तिचा, तिला ऐका, तिला जे लिहिता येतो की नाही? लिहिता येतो की नाही आरुषी? जे लिहिता येतो, पण चुकला का? कारण तिला फास्ट लिहायचं होतं. कधी कधी बघा एखादं काम जर आपण घाईघाईमध्ये केलं तर चुकतं की नाही? चुकतं ना ते काम, बिघडतं की नाही घाईघाईत केल्यावरती? तुम्ही समजा शाळेमध्ये घाईघाईने तयारी केली तर तुमची वही घरी राहते, कधी तुमची पेन्सिल घरी राहते, कधी तुम्हीच घरी राहता. तुम्हाला विसरता? काय म्हणता? तुम्ही येतात ना पण मस्त विसरतात. तसंच तिचं झालं, घाईघाईमध्ये तिला कळलंच नाही कुठल्या साईडने त्याचा आकार द्यायचा आहे. मग आता इथे तिने किती अक्षरं लिहिली ती आपल्याला मोजायची. चला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. किती लिहिले तिने? 30. पण त्याच्यातला एक चुकला, मग एक कमी करायचा. म्हणजे किती बरोबर आले तिचे? 29. किती बरोबर आले? 29. आता इथे मोजूया. चला मोजा पटापट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 44 नीट बोला. 45 थोडासा मला व्यवस्थित नाही वाटत म्हणून आपण इथला 1 कमी करूया. मग किती झाले? 58 मधून 1 गेला, किती झाले? 57. आता इथे बघा काय झालं, कुठे 2? हा ना, हा पण 7 1 आहे ना. 2 कमी करूया का? मग 2 कमी करूया. मग इथे किती येणार? किती? 56. 8 तून 2 गेलं 6 राहतात ना, 56. आता हे मोजूया किती बरोबर आले. चला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. तसं नाही, अंक पण मोजायचा. मोजा. 1 2. आवाजच नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. हा 27. आता चुका सांगा तुम्ही मला, कुठे कुठे चुकली ती. हा अक्षय चल 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 पटकन गोल कर. काय
चुकलं त्याला गोल कर. हा कर त्याला गोल. परत जे चुकला त्याला गोल कर. म्हणजे आरुषीला जेची प्रॅक्टिस करायची गरज आहे. घाई घाई मध्ये ती कसं आहे ते लिहू नको. व्हेरी गुड. बरोबर आहे ना? बोल ना रेषा खाली. हा व्हेरी गुड. चला डबल कशाला केलीस? ठीक आहे. चला आता पुढे अजून काय चुकले कोण सांगेल? हा आयुषी चल. खडू गोल करायचं काय चुकले ते कुठे चुकले? बरोबर आहे ना ते? बरोबर आहे. कोण सांगेल? कुठेतरी थोडीशी आरुषीला तिची चूक समजलेली आहे. ठीक आहे आपण आरुषीलाच बघू विचारूया कुठे चुकले आरुषी. तू चल आज जागेवर बस. बघा इथे तिने काय झालं 6 च्या नंतर 7 आणि 7 च्या नंतर परत 7च लिहिलेले आहेत. म्हणजे किती चुकले आरुषी याच्यामध्ये? 1 आणि 2. मग 27 मधून किती वजा करायचे आपल्याला? 2. मग 27 मधून 2 गेल्यावर किती राहतात सांगा आता. मी नाही लिहिणार तुम्हीच सांगा. 27 मधून 2 गेले 25. व्हेरी गुड. किती राहतात? 25. आता इकडे लक्ष द्या सर्वांनी. आता काय गंमत झाली बघा. पहिल्या वेळी तिने किती अक्षर बरोबर लिहिली? 29. दुसऱ्या वेळी तो फार आखडी मारली. तिचा स्पीड फार वाढला. किती लिहिले बघा अंक. किती लिहिले? किती येते? 56. आणि तिसऱ्या वेळी तर डायरेक्ट खालीच झाली ती. आहे की नाही? किती आले? 25. पण हे फक्त तिच्या बाबतीत होईल का? तर नाही. हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. का माहितीये? कारण ज्यावेळी आपण एकाच वेळी 2 हॅलो माहितीये मला बेल झालीये आयुष. मला माहितीये बेल झालीये. आपण जर एकाच वेळी 2 कामं करायला घेतली तर आपल्याला पटापट करता येतील का? येतील का सांगा? मी सांगितलं की मुलांनो चला अ आई लिहा आणि आता काय करा अ आई लिहितली तर गप्पा पण मारा. गप्पा पण मारा. तर जमेल का? नाही जमणार. भांडत होते. हा ठीक आहे. पनिशमेंट करणार त्यांना मी. आज जेवायला सुट्टी द्यायची का त्यांना? नाही ते बघूया. तर मग एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधीही आपलं काम करत असताना 2 कामं लिहायचं नंतर जेवणाच्या सुट्टीनंतर. दोन्ही कामं एकत्र करायला घ्यायची आहेत. 2 कामं एकाच वेळी घ्यायची का करायला? नाही. एकाच कामावर लक्ष ठेवायचं आणि ते काम व्यवस्थित पूर्ण केलं तर चुका होत नाही. झाल्या तरी कमी चुका होतात. पण एकाच वेळी जर आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त कामं करायला घेतली तर आपल्या चुका खूप होतात आणि दुसरी गोष्ट ते काम व्यवस्थित पूर्ण होत नाही. समजलं? चला आता आजसाठी एकदा फॅन्टास्टिक टाळी वाजवा. आवाजच नाही. व्हेरी गुड. चला जेवायला जायचं ना. लाईन करा.